महाराष्ट्र के ठाणे जिले के कल्याण से दुर्गाड़ी किले को लेकर आज सेशन कोर्ट ने एक अहम फैसला सुनाया है। ऐतिहासिक दुर्गाड़ी किले पर मंदिर है या मस्जिद, इस संबंध में कोर्ट ने फैसला सुनाया है। कोर्ट ने फैसला दिया है कि दुर्गाड़ी किले पर मंदिर ही है। इस मामले की सुनवाई पिछले 48 सालों से हो रही थी। आखिरकार इस मामले में कल्याण सेशन कोर्ट ने आदेश जारी किया कि ऐतिहासिक दुर्गाड़ी किला एक मस्जिद नहीं, एक मंदिर है। इसके बाद से हिंदू संगठन और शिवसेना के पदाधिकारियों ने कल्याण दुर्गाड़ी किले पर दुर्गा देवी की आरती कर जश्न मनाया। कल्याण जिला और सत्र न्यायालय के न्यायाधीश AS लांदेवार ने दुर्गाड़ी किले पर मंदिर का दावा स्वीकार कर लिया है। मामले में याचिकाकर्ता और हिंदू मंच के अध्यक्ष दिनेश देशमुख ने मंगलवार को दुर्गाड़ी किले में मीडिया को बताया कि अदालत ने मामले को कल्याण न्यायालय के वक्फ बोर्ड में स्थानांतरित करने के अन्य धर्मों के दावे को खारिज कर दिया। खरं तर या निर्णयामुळे आम्हा सर्व कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थेपासून आमची सर्वांची जी आस्था होती, या आस्थेचं जे स्थान होतं ते आज पुन्हा एकदा या निर्णयामुळे ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो। आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये जी योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते, ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे। मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी असेल, स्वर्गीय दिघेसाहेब असतील, त्याचबरोबर सर्व हिंदू संघटना असतील की ज्यांनी यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत, यामुळे हे सहजपणे शक्य झालं। आमच्यासारख्या सर्व या भागात राहणाऱ्या सर्वांचं मत आहे। त्यामुळे असेच अनेक विषय हे गेल्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत। श्रीमलंग हा सुद्धा विषय जो आहे तो गेल्या वर्षानुवर्ष असाच प्रलंबित आहे। त्याही विषयामध्ये जातीने लक्ष घालून त्याही विषयाला लवकरात लवकर मार्गस्थ करणं हे सुद्धा गरजेचं आहे असं आम्हा सर्वांना वाटतं। महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय होता तो कोर्टाने त्या बाजूने निकाल दिला, त्याबद्दल आज कोर्टाचं खरं तर आभार मानायला हवं, कारण 48 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय हा दिला गेलेला आहे। खरं तर हे निर्णय जे आहेत ते निर्णय त्या वेळेला झाले असते तर हा जो तिढा आहे तो गेल्या अनेक वर्षाचा जो तिढा आहे की जो लवकर मार्गी लागला असता। वास्तू आहे त्याचं मध्यंतरी काही भिंती वगैरे कोसळून म्हणजे जे मूळ हे होतं स्वरूप ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं। त्यामुळे 94 साली शासनाने अर्ज केला होता की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी। त्या अनुषंगाने कोर्टाने सुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगाने दुरुस्ती केलेली होती। आताही त्याचा किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे, जी जुनी पुरातन शिवकालीन काळापासूनची जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते वास्तूचं जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू म्हणून जपणं हा शासनाचा मूळ उद्देश आहे। त्याच्यामुळे ही जागा त्यांच्या मालकीची आहे, टायटल डिस्प्युटेड आहे, मुळात शासनाच्या मालकीची असल्यामुळे वक्फ बोर्डाकडे हा जो दावा आहे तो हस्तांतरित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, तो प्रश्न सुद्धा निकाली काढलेला आहे या अगोदर निर्माण कोर्टाने। प्रकरण असं होतं की या जागी मस्जिद आणि ईदगाहची एक भिंत आहे, म्हणजे मुस्लिम धर्मियाचं प्रार्थनास्थळ आहे आणि ते स्थळ असल्यामुळे त्यांच्या मालकीची ती जागा आहे आणि त्यांना ती जागेची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला होता त्यांनी। आज कल्याण दिवाणी न्यायालयामध्ये सदरच्या खटल्याबाबतचा सुनावणी होती आणि आमच्या माहितीप्रमाणे ती सुनावणी आज सकाळी पार पडलेली आहे आणि त्याबद्दलचा शासनाच्या बाजूने सदरचा निकाल लागल्याचे पद्धती त्यामध्ये जोपर्यंत निकालाची प्रत ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही। त्या अनुषंगाने आज
दुर्गाडी परिसर हलक्या संपूर्ण याच्यामध्ये पूर्ण परिमंडळ 3मध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे. कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी शांतता भंग होऊ नये म्हणून हा सदरचा बंदोबस्त सगळीकडे ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती शांत आहे. त्यामध्ये कोणत्याही अफवावरती कोणत्याही नागरिकांनी विसंबून राहू नये अशा प्रकारचं आव्हान ठाणे पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. सर, नेमका हा दावा काय ठोकवला होता आणि यावरती आज काय नेमकं त्याबद्दलचं जे काही कोर्टाचे ॲग्रीमेंट्स आहे किंवा त्याबद्दलचं भाष्य करणं आता योग्य होणार नाही. जोपर्यंत कोर्टाची निकालाची प्रत आपल्याकडे प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याबद्दलचं काही भाष्य करणं अधिकृतरित्या योग्य होणार नाही. पण प्राथमिक माहितीनुसार जो दावा होता त्यामध्ये शासनाच्या बाजूने सध्याचा निकाल लागल्याबाबतचे प्राथमिक माहिती आहे आणि त्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त सर्व परिसरामध्ये ठेवलेला आहे. खास करून दुर्गाडी किल्ल्याच्या भोवती कशा प्रकारची सुरक्षित व्यवस्था या ठिकाणी असते? दुर्गाडी किल्ला असेल किंवा सगळ्याच ठिकाणी आपण बंदोबस्त ठेवलेला आहे जेणेकरून या अनुषंगाने कोणत्याही प्रतिक्रिया उमटू नये त्याकरता हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सगळीकडे वातावरण शांत आहे. धन्यवाद. 1971 ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वास्तू बघतो आहोत ही वास्तू मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे. ही मंदिर का मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता. त्यामध्ये हिंदूंच्या बाजूने भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्या रीतीने हा दावा दाखल केला, आपलं म्हणणं मान्य केलं आणि मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात. या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी मूर्ती उभी राहण्यासाठी म्हणून जागा आहे जिथे देवालय आपण म्हणतो आणि या सगळ्या देवालयाच्या दृष्टिकोनातून असलेली वास्तू हे मंदिरच आहे हे शासनाने तेव्हा जाहीर केलं आणि 1976 हे मंदिर नसून मस्जिद आहे. याकरता म्हणून 1976 असा दावा ठाणे जिल्ह्यालयात चालला आणि तो ठाणे जिल्हा न्यायालयातून तो कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला. त्याचा नंबर 305/213 असा होता. त्यावेळा त्यांनी असा अर्ज केला की हा वखफ आहे त्यामुळे हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालवता तो वखफ बोर्डाकडे वर्ग करावा. हा सुद्धा अर्ज त्यांनी न्यायालयाने कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळला आणि आता हे मंदिरच आहे. सरकारने जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे असा निर्णय झालेला असल्यामुळे आम्हा सगळ्यांना आनंद होत आहे. दुर्गा माता की जय. माझं नाव दिनेश श्रीराम देशमुख, हिंदू मंच अध्यक्ष म्हणून आता माझ्याजवळ जबाबदारी आहे. 1966 पासून आम्ही या लढ्यामध्ये आहोत. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.